नमस्कार. आजचा विषय तुमचा बिझनेस अडकलेला नाही. तुम्ही फक्त एक ऍक्शन पुढे ढकलत आहात. कल्पना करा, तुमच्या फोनवर एक मोठा क्लायंटचा मेसेज आलेला आहे. डील ऑलमोस्ट क्लोज आहे. तुम्ही विचार करता, थोड्या वेळाने रिप्लाय करतो. 2 तास जातात आणि मग रिप्लाय येतो, वी हॅव गॉन विथ समवन एल्स. ही डील आज गेली नाही. तो त्या क्षणी गेला जेव्हा तुम्ही ऍक्शन पुढे ढकलला. बिझनेसमध्ये बिगेस्ट लॉस कुठे होतो माहित आहे? रॉंग स्ट्रॅटेजी नाही, कॉम्पिटिशन नाही, डिले मध्ये होतो. कॉल पुढे ढकलली, कॉन्टेंट पुढे ढकललं, डिसिशन पुढे ढकलला आणि हळूहळू ग्रोथ थांबते. कॉन्फिडन्स कमी होतो. ऑपॉर्च्युनिटीज हातातून निघून जातात. तुम्हाला वाटतं प्रॉब्लेम बाहेर आहे, पण प्रॉब्लेम आहे त्या एका विचारात, नंतर करू. आपण सगळे काय समजतो? मी अजून रेडी नाही, थोडं अजून प्लॅनिंग करू, परफेक्ट टाइम येऊ दे. पण खरी गोष्ट काय आहे? प्रॉब्लेम नॉलेज नाही, प्रॉब्लेम रिसोर्सेस नाही, प्रॉब्लेम आहे तुमचा रिस्पॉन्स. आयडिया येतो आणि लगेच रेसिस्टन्स येतो. आता नाही, आणि त्या 5-10 सेकंदात ठरतं तुम्ही ग्रो होणार का स्टक होणार राहणार. एक छोटा बिझनेस ओनर होता. त्याला माहित होतं की त्याने सोशल मीडियावर कॉन्टेंट सुरू करायला पाहिजे. आयडिया खूप होते, पण रोज तो म्हणायचा, आज लाइटिंग परफेक्ट नाही, आज मूड नाही, उद्या प्रॉपर सुरू करतो. महिने गेले, त्याचा बिझनेस तसाच राहिला. त्याच वेळी दुसरा कॉम्पिटिटर इम्परफेक्ट व्हिडिओ अपलोड करत होता, बोलताना अडखळत होता, सेटअप साधा होता, पण तो एक काम करत होता, ऍक्शन घेत होता. 1 वर्षानंतर पहिल्याचा बिझनेस तिथेच, दुसऱ्याचा ब्रँड तयार. डिफरन्स काय? नॉलेज नाही, लक नाही, फक्त ऍक्शन वर्सेस डिले. तुमचं माइंड खूप स्मार्ट आहे. ते असं म्हणत नाही काम करू नको. ते म्हणतं थोडं आराम कर, आता योग्य वेळ नाही, थोडं अजून प्रिपेअर कर. हे सगळं लॉजिकल वाटतं, पण खरं काय आहे? ही भीती आहे जी लॉजिकच्या रूपात येते. आणि हळूहळू डिले हॅबिट बनतो, हॅबिट आयडेंटिटी बनते, आणि मग तुम्ही स्वतःबद्दल म्हणता, मी कन्सिस्टंट नाही. आजपासून एक सिंपल रूल फॉलो करा. आयडिया आली, लगेच सुरू करा. 5 सेकंद द्या. 5, 4, 3, 2, 1, ऍक्शन. परफेक्ट नको, स्टार्ट करा. कॉल करा, व्हिडिओ रेकॉर्ड करा, मेसेज सेंड करा. कारण ऍक्शन क्लॅरिटी देतो आणि डिले कन्फ्युजन वाढवतो. आणि लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या डिसिशनने नाही, छोट्या ऍक्शनने बिल्ड करता. धन्यवाद.